मराठा क्रांती ठोको मोर्चाचे 150 ते 200 समन्वयक मातोश्रीवर येणार। ठाकरेंनी आपली आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी, मोर्चाची मागणी। राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतर आज आदित्य ठाकरे पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी साधणार संवाद। बजेट नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज संबोधन करणार, तर निर्मला सीतारामनही लोकसभेमध्ये उत्तर देणार। बजेटवरनं विरोधकांची कडाडून टीका। इंडिया आघाडीतर्फे केंद्र सरकार विरोधात जंतर मंतरवरती निदर्शन। जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांची तब्येत खालावली, सरकार कारणीभूत असल्याचा आरोप। राणे विरुद्ध सामंतवादाला नवी फोडणी। रत्नागिरीमधील सभा उधळून लावणाऱ्यांनी शिस्तीत राहावं, निलेश राणेंचा इशारा। खड्ड्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक। आज ऐरोली आणि घाटकोपरमध्ये आंदोलन करणार। पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण। भाजपनं टार्गेट केलेल्या एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी आणि मुली शिंदेंच्या शिवसेनेत। अंबानी स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा होते गजाआड, आता जामिनावर बाहेर। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहिर शहाला आज कोर्टात हजर करणार। शिवडी कोर्टामध्ये प्रकरणावर सुनावणी। सांगलीत पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी आता 39.5 फुटांवर। नदीकाठच्या गावांना मोठा फटका। पुराच्या तडाख्यानंतर कोल्हापूरला मोठा फटका। हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। तर राज्य आणि देशामधील या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स। समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। दिल्लीमधील कोचिंग क्लास दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी। दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील कोचिंग क्लास दुर्घटनेप्रकरणी आम आदमी पार्टी आक्रमक। आयुक्त आणि अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अर्थसंकल्पावरनं केंद्र सरकारला घेरलं। शिक्षण क्षेत्रासाठी सर्वात कमी तरतूद केल्याचा आरोप। अंबानी अदानींवरनं सरकारवर निशाणा। भारताकडनं हैतीला मानवतावादी मदत। 9 टन वैद्यकीय साहित्य पाठवलं। हैतीच्या किनाऱ्यावरती असलेल्या बोटीला आग लागल्यानं 40 जणांचा झाला होता मृत्यू। गुजरातच्या गांधीनगर शहरामधील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। सकाळपासून गुजरातच्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। अखेर श्रीनगरमध्ये पावसाची एंट्री। नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा। ग्रीन कार्ड धारकांची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम। मोठ्या संख्येने भारतीय आणि अमेरिकन नागरिक सहभागी। दक्षिण रशियामध्ये रेल्वेचा मोठा अपघात। लेवल क्रॉसिंगवरती ट्रेनची ट्रकला धडक। रेल्वेचे डबे रुळावरनं घसरल्यानं 2 प्रवाशांचा मृत्यू, तर 140हून अधिक प्रवासी जखमी।